बाई तुझा आशीर्वाद. आजच्या 7 जूनच्या भागामध्ये अवनीला अपराधी वाटत असतं की ती धांगड कुटुंबाची फसवणूक करते. कारण राजा आणि अवनीने खोटं लग्न केले तात्पुरतं, आणि तिला ते दांगटांना सांगायचं असतं. पण आता जर सांगितलं तर दांगटांच्या आनंदावर विरजण पडेल, म्हणून राजा तिला रिक्वेस्ट करून गप्प बसवतो. त्यानंतर अवनीची बॅग उचलण्यावरून त्या भावंडांमध्ये इतके वाद होतात ना, तो पण सीन पाहणं खरंच मजेदार आहे. अण्णा खिरीची वाटी घेऊन जात आत्याचं तोंड गोड करतात. पण त्यावेळेला आत्याने काय केलं असेल माहितीच आहे तुम्हाला. शेवटी तमाशाच. पण अण्णांनी तिची पार बोलती बंद केली आहे. आता स्वातीचा फोन आल्यानंतर अवनीचं तिच्याशी बोलणं होतं, पण नेमका महेशमध्ये तडमडतो आणि बोलणं अर्धवटच राहतं. महेशने आता अवनी आमच्यासाठी मेली असं म्हणताक्षणी अवनीच्या काळजात धस्स होतं. त्यात आता या भावंडांमध्ये सतत बाचाबाची चालू आहे. एवढ्या कारणावरून सुद्धा ते एकमेकांशी इतके वाद घालतायत की अवनीसाठी पहिल्याच दिवशी डोकेदुखी झाली. पण सगळ्यात थरारक ट्विस्ट आलंय, कारण अवनीच्या रूममध्ये चंद्रकांत बेशुद्ध पडलाय. महेश वेळीच दरवाजा तोडून आत शिरलाय म्हणून. पण आता चंद्रकांतचा जीव वाचेल का? आणि त्यातच अण्णांच्या डोक्यावर बंदूक ताणून अवनीला सोबत चालण्यासाठी धमकी देणाऱ्या विवानला ना अण्णांनी असा तोंडावर पाडलाय ना. दांगटांनी चांगलाच त्या विवानला धडा शिकवलाय. पण आता हे सगळं नक्की होतंय तरी कसं, बघूयात. त्यासाठी भाग शेवटपर्यंत बघा. आणि हो प्रेक्षकांनो, भाग कसा वाटतोय हे कमेंट करून सांगायला विसरू नका. अवनीला खूपच अपराधी वाटत असतं की राजाच्या घरच्यांना त्यांचं लग्न खरं वाटतंय. अवनी राजाला सांगते की बघितलं ना किती खुश होते अरे तुझ्या घरचे. डीजे लावला होता, मस्त आनंदाने नाचत होते. तुला कळतंय का आपण फसवणूक करतोय. राजा तिला सांगतो की प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, लग्नाबद्दल मी खरंच सांगितलं नाही आहे घरच्यांना. अवनी त्याला स्पष्ट सांगते की हे बघ, मी फार दिवस इथे नाही राहू शकणार आहे, मी तसंही हॉस्टेलला निघून जाईन. राजाला मोठा धक्का बसतो आणि तो अवनीला रिक्वेस्ट करतो की अहो तुम्ही इथेच राहा, तिकडे जाऊ नका. तिथे जाऊन तुम्हाला खरंच खूप मोठी रिस्क आहे. म्हणजे तुमच्यासारख्या सुविधा नाही आहेत या घरात, पण थोड्याफार तुमच्यासाठी सुविधा आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची फुल फॅमिली सपोर्ट करेल ना तुम्हाला. अवनी त्याच्यावरती चिडते की तू काय ब्रेन वॉश करतोयस का माझं. राजा तुला सांगितलेलं कळत नाही आहे का. मी जर इथे राहिले ना तर त्यांना खरंच असं वाटेल की आपण नवरा बायको आहेत. मी अजून त्यांना अंधारात नाही ठेवू शकत. हे बघ तू आत्ताच्या आता चल माझ्यासोबत, आपण घरच्यांना खरं काय ते सांगूयात. अवनी जाणार, पण राजाला त्याच्या घरच्यांच्या आनंदावरती विरजण टाकायचं नसतं. म्हणून तो तिला रिक्वेस्ट करतो की मॅडम प्लीज ऐका ना माझं, मला थोडासा वेळ द्या ना. हे बघा मी ना अचूक वेळ बघतो आणि माझ्या घरच्यांना सगळं काही सांगतो. राजा तिच्याकडून थोडासा वेळ मागून घेतो. तेव्हा अवनी त्याला सांगते की हे बघ, जितका जास्त उशीर करू तितके अडकत जाऊ आपण, पण ठीक आहे. तेव्हा राजा उसासा टाकतो आणि सांगतो की थँक्यू मॅडम, मी उद्या नक्की सांगेन माझ्या घरच्यांना खरं काय ते. तिकडे स्वाती आता विवानला फटकारते की आधार देता येत नसेल तर निदान जखमेवर मीठ तरी चोळू नका. विवान याचंही भांडवल करतो की मी दिले का तुम्हाला जखम, मी दिले का जखम त्या अवनीने दिले, जखम तुम्हालाच काय मला पण दिले. आधी तर वाटलं होतं तो भिकारडा ड्रायव्हर आहे साधा, पण अवनी लग्न करून त्या गुंडांच्या घरात गेली. विवानच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून स्वाती महेशला सांगते की महेश हे बघ खरंच खूप रक्त येत आहे, चला आपण पटकन ड्रेसिंग करूयात. पण महेश चिडतो. तो सांगतो की अजिबात नाही, मला काहीही करायचं नाही आहे, सोडणार नाही मी त्याला, सोडणार नाहीच मी त्याला. विवान त्याच्यावरती विकृत हसायला लागतो की खरं तर त्या लोकांनी तुला सोडलं ना तेच तुझं भाग्य समज. विवान चवताळून बघतो तेव्हा विवान त्याला ताकीद देतो की हा जो राग आहे ना माझ्यावरती काढायचा नाही, नाहीच काढायचा. तिकडे जायचं आणि त्या अवनीच्या घरच्यांवरती काढायचा. मला वाटलं होतं आता गेलाच आहेस तर स्वतःच्या बहिणीला निदान परत तरी घेऊन येशील, पण नाही, शेवटी आला रिकामा हात हलवत. स्वाती पुन्हा त्याच्यावरती वचकते की विवान बस, अवनीनं तुम्हाला सोडून ना योग्यच केलं हे सतत सिद्ध करू नका. आणखीन तुमचा अपमान करता येणार नाही आहे विवान मला, शांतच बसा तुम्ही. स्वाती त्याला फटकारते. त्यावेळेला ती महेशला सांगते की चल आपण जाऊयात. पण रागाच्या भरात महेश सांगतो की काही गरज नाही आहे, कोणाच्या आधाराची सुद्धा गरज नाही आहे. विवानकडे तो पाहत सांगतो. तरीही
आई आणि स्वाती दोघेही मिळून त्याला घेऊन जातात. त्यानंतर आता विवान महेशच्या माणसांकडून राजाच्या घराचा पत्ता मागून घेतो. तो सांगतो की तुमचा मालक काही करू शकला नाही, ते मी करून दाखवेन. उगाचच हरभराच्या झाडावर चढायचा स्वतःहूनच. यशा सर्वांसाठी जेवण बनवत असतानाच मुद्दामच धन्या हाक मारतो, पानू. पाण्या त्याच्यावरती चिडतो. धन्या विचारतो की पण पानेदा मला सांग, आपल्या वहिनीबद्दल काय मत आहे रे तुझं? पाण्या आता यशादाला सांगतो की यशादा, मला ना ती जरा जास्त डिप्रेशनमध्येच वाटते. यशादा दोघांना ताकीद देतो की तुम्ही गप्प बसा हा दोघे. अरे मुलगी नवीन आहे, प्रत्येक मुलीसाठी सासर नवीन असतं, त्याचं टेन्शन येतं तिला. डिप्रेशन काय डिप्रेशन. आता धन्या आणि पाण्या मिळून दोघेही यशादाची फिरकी घेतात. काय आहे मुद्दामच धन्या म्हणतो की नाही म्हणजे डिप्रेशन घराचं आहे की तू बनवलेलं खिरीचं आहे तेच कळत नाही आहे. यशोदा विचारतो की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? ती मागाशी म्हणाली ना तिला खीर आवडली होती. त्यावर पाण्या मुद्दामच म्हणतो की नाही म्हणजे आता समोरून दिलेल्या खिरीचं नाही म्हणजे ती कशी सांगणार ना तुला की ती वाईट खीर होती म्हणून. आणि त्यात पडला तो तिचा मोठा धीर. त्यात आता धन्या त्याला सल्ला देतो की यशोदा, मी काय म्हणतो आपण मस्त असं कुक ठेवायचा का जेवण बनवण्यासाठी. पाण्या त्यावर म्हणतो की हा ना, इतके दिवस आमचे हाल झाले होते, त्या बिचारीचे कशाला हाल करायचेत. यशोदा त्या दोघांवरती चिडतो आणि विचारतो की हाल झाले तुमचे? एवढे सकाळ सकाळ तुमच्यासाठी उठून रोज जेवण बनवतो, हाल करतो तुमचे, आणि तो त्यांना फटकेच द्यायला लागतो. आता बाहेर जाऊन ते त्या बाजावरती पडतात म्हणून यशोदाच्या तावडीत तरी सापडतात. पण राजा नावनी बोलत आहेत म्हणून यशोदा दोघांनाही शांत बसायला सांगतो. आता पाण्या म्हणतो की सॉरी, जोक केला. यशोदा विचारतो का असला जोक करतो तो? त्यात पाण्या मुद्दामच म्हणतो की काय यशोदा, जी माणसं सतत हसत असतात ना, नंतर त्यांच्यावरती रडायची पाळी येते अरे. त्यावर धन्या त्याला टोमणा मारतो की राजाचा निगेटिव्ह माणूस, जरा पॉझिटिव्ह बोल. पाण्या सांगतो की मी नेहमी पॉझिटिव्हच बोलत असतो. पाण्या तिथे त्यांना सांगायला लागतो की आपलं घर असं आहे, तुम्ही सतत म्हणत असता की ब्रिटिशकालीन आहे, अँटिक आहे. घराची डागडुजी करायला गेलो ना तर आता येईल ठोटो बोंबलत. आता तूच सांग यशोदा, ती पोरगी पडली श्रीमंत घरची ती, आणि त्यात घराची डागडुजी करायला आपण पडलो गरीब. तुला वाटतं का की ती पोरगी आपल्या घरात असे राहील टिकेल म्हणून? आणि मी काही बोलायला गेलो की तुम्हाला वाटतं निगेटिव्ह. पण यावेळेला पाण्या मुद्द्याचा बोललेला असतो आणि धन्या आणि यशोदाला ते पटतं. पण यशोदा तिथे आता थोडासा हळवा होतो. त्या दोघांनाही तो सांगायला लागतो की नाही म्हणजे सासरकांच्याकडे ना मुलीला फक्त हवा असतो तो म्हणजे मान, आणि आपण तो मान तिला द्यायचा. या घरची सून म्हणून नाही तर या घरची लाडकी लेक म्हणून तिला वागवायचं. आपली आई असती तर तिने जे जे तिचे लाड केले असते ना ते सगळे तिचे लाड पुरवायचे. आईच्या फोटोकडे पाहून तो खूपच इमोशनल होतो. इकडे चंद्रकांत जेव्हा अवनीच्या रूममध्ये येतो ना त्यावेळेला अवनीच्या लहानपणापासून ते सगळे फोटोज तिथे लावलेले असतात. त्या फोटोवरून तो प्रेमाने हात फिरवतो. त्याच्या अवनीसोबतच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. अवनीने जेव्हा गोल्ड मेडल मिळवलं होतं ना तेव्हा ते चंद्रकांतला डेडिकेट केलं होतं आणि त्या सगळ्याचं क्रेडिटही त्याला दिलं होतं की फक्त तुमच्यामुळे मी हे सगळं करू शकले. तिच्या टेबलवरती ठेवलेल्या त्या सगळ्या वस्तू, तिला दुसऱ्यांच्या स्वप्नातली घरं बांधायची होती, त्याच्या समोर ठेवलेलं ते मॉडेल, आणि त्या सगळ्यानंतर त्याला अचानकच विवानचे शब्द कानी पडायला लागतात की चंद्रकांत देशपांडेंची मुलगी लफडं करून करते कोणासोबत, तर त्या भिकारड्या ड्रायव्हरसोबत. आणि त्यावेळेला त्याच्या छातीत कळ उठते. तिथे रूममध्ये कोणीही नसतं. त्याच्या छातीत अचानकच दुखायला लागतं आणि तो धाडकन खाली कोसळतो. तोपर्यंत विवान आता चवताळून उठलेला असतो. आता राजाला अवनीला धडा शिकवायचा म्हणूनच तो गाडीत येऊन बसतो. सोबत त्याने बंदूकसुद्धा आणलेली असते. अवनी, आता तुला कळेल या कॅनडा रिटर्न विमान खानापुरेसोबत विश्वासघात करणं काय असतं ते. आणि तो तडकाफडकी निघतो राजाच्या घराकडे. इकडे अवनी राजाचं घर पाहत असते. इतक्यात राजा तिचा फोन घेऊन येतो. अवनीला तो सांगतो की धरा, तुमचा मोबाईल चार्ज आहे. त्यानंतर अवनी त्याला विचारते की काय रे भाऊ, कॉन्ट्रॅक्टर आहे ना तुझा? राजा सांगतो की हो आहेच की. अवनी विचारते की मग घराची डागडुजी करायची नसते का? त्यावर आता राजाला काय बोलावं सुचत नाही आणि तो पुन्हा फेकाफेकी करायला लागतो. अवनीला तो सांगतो की नाही म्हणजे काय आहे, डागडुजी करायचं ठरवलं होतं घरात आम्ही, पण आमचं घर ब्रिटिशकालीन आहे ना,
या घरात आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. अँटिक पीस म्हणतात ना. आणि अचानक राजा वर हात काय लावतो, तिथला सगळा धुरळा त्याच्या अंगावर पडतो आणि त्याला इतका जोराचा ठसका लागतो की अवनीला हसूच येतं. त्यानंतर अवनीला तो सांगतो की नाही म्हणजे आमच्या घराच्या आठवणी आहेत. आम्ही विचार केला घर पाडून दुसरं बांधायचं, पण मग म्हटलं की आठवणी एवढ्या आहेत कशाला पुसून टाकायच्या ना. आम्ही मॅडम असं डाऊन टू अर्थ माणसं आहोत ना. आता उगाचच अवनी पुढच्या प्रश्न विचारून विषयाला फाटा फोडेल की काय, म्हणूनच राजा बहाणा करतो की अरे बॅग तुमची गाडीतच राहिली ना. अवनीच्या आता लक्षात येतं. राजा तिला सांगतो की तुम्ही आत बसा, तोपर्यंत मी बॅग घेऊन येतो तुमची. आणि तिने आता राजाचा फोनही सोबत नेलेला असतो. त्यानंतर अवनी आतमध्ये जाते तेव्हा ती राजाच्या फोनचं हॉटस्पॉट ऑन करून नेट कनेक्ट करते आणि त्यावेळेलाच अचानकच स्वातीचा फोन तिला येतो. अवनी इतकी खुश होऊन जाते. स्वातीचा फोन रिसीव्ह केल्यानंतर स्वाती चिडून विचारते, अवनी अगं कुठे आहेस तू, सतत तुझा फोन का बंद लागतोय. अवनी सांगते की हो फोन बंदच ठेवला होता मी. स्वाती तिला विचारते की तू 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 खरंच लग्न केलं आहेस अवनी. माझा खरंच विश्वास बसत नाही आहे अगं. तू त्या ड्रायव्हरसोबत लग्न केलं आहेस अवनी. अगं पण तुला तर तुझी स्वप्न पूर्ण करायची होती ना अवनी, मग लग्न कुठून आलं मध्येच. त्यावर अवनी सांगते की वहिनी प्लीज माझं ऐकून घे, असं काहीही नाही आहे. स्वाती चिडत्याने सांगते की आम्हाला महेशने सगळं काही सांगितलं आहे अवनी. तू पोलिसांच्या समोर त्या राजासोबत लग्न केलं आहेस. तुला कळतंय का अवनी तू काय चूक करून ठेवली आहेस. अगं तुला तर तुझी स्वप्न पूर्ण करायची होती ना, मग हे सगळं काय आहे. पण आता अवनी खरं काय ते सांगणार. त्यावेळेला नेमकं महेशच तिथे हजर होतो. स्वातीला आता काय बोलावं कळत नाही. ती घाबरून जाते आणि ती पटकन फोन असं मागे लपवते. पण अवनी आता तोपर्यंत सांगत असते की वहिनी प्लीज विश्वास ठेव, हे हे सगळं खोटं आहे अगं. हे लग्न खोटं आहे. पोलिसांनी सांगितलं जर विवांशी लग्न करायचं नसेल तर राजाशी लग्न करा. हे खोटं लग्न आहे अगं. हे केलेलं नाटक आहे. प्लीज वहिनी ऐकतेस ना. तिकडे तोपर्यंत महेश येतो आणि स्वातीला विचारतो की कुणाशी बोलत होतीस तू. फोन दे स्वाती, गुपचूप फोन दे. स्वाती आता फोन देते. महेश जेव्हा अवनीचं नाव बघतो त्यावेळेला तो इतका संतापतो, सगळी भडास तो स्वातीवरती काढतो की संबंध संपलाय आपला या मुलीशी. कळतंय का तुला स्वाती. अगं ज्या मुलीने आपल्या घराण्याची इज्जत अब्रू धुरीळ्या मिळवली तिच्याशी तू गप्पा काय मारतीयस. अवनी ते सगळं ऐकत असते. स्वाती सांगते की महेश असं चिडू नकोस. अरे अवनी आहे ती आपली. महेश मोबाईल फेकून देत सांगतो की संबंध संपलाय, मेली ती आपल्यासाठी. इकडे अवनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तोपर्यंत आईचा आवाज येतो, कारण बहुतेक तिने चंद्रकांतला तिथे बेशुद्ध पडलेलं पाहिलं असणार आहे. आणि ती मोठ्याने हाका मारते की महेश, स्वाती कुठे आहात तुम्ही, लवकर या. अवनीने ते ऐकलेलं असतं आणि अवनी प्रचंड घाबरून जाते. अवनी खूपच अस्वस्थ होऊन जाते. बाहेर राजा बॅग आणायला जातो. गाडीतून काढत असताना पाण्यात तिथे येतात. दोघेही म्हणतात की बघ नाशिकचा आशिक कसा कामं करतोय ते. धन्या विचारतो की वहिनीची बॅग आहे ना. पाण्या म्हणतो की मग मदत करायला पाहिजे. हां. दोघेही जातात आणि राजाला सांगतात की राजा बॅग खाली ठेव, बॅग खाली ठेव आधी. राजा गुपचूप बॅग खाली टेकतो. तेव्हा ते दोघेही सांगतात की अरे आम्ही उचलणार, वहिनीची बॅग आहे, टांगटांच्या सुनेची बॅग आहे, मग ती आम्ही उचलणार ना. दोघेही भांडण करायला लागतात बॅग उचलण्यावरून. राजा त्यांना सांगतो, पण त्या दोघांचा वाद काही थांबत नाही. राजा दोघांनाही ओरडत असतो की पाण्या धन्या गुपचूप असा तुम्ही, फाटेला ती, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का. इतक्यातच अण्णा हजर होतात. अण्णा तर दोघांना ताकीद देतात की माझ्या सुनेची बॅग आहे, खाली ठेवली आणि घाण झाली बघा. मग दोघेही विचार करतात की अण्णांच्या बोलण्यात पॉईंट आहे. मग दोघेही ती बॅग डोक्यावरती घेतात. आता तिथे इतके गोंधळ घालत असतात हे तिघेही छोट्याशा बॅगवरून. राजा ओरडत असतो की बॅग इकडे दे, आणि पाण्यात धान्यात ती सोडायला तयारच नसतात. राजा त्यांना धमकावतो, याद राखा फटके देईन मी तुम्हाला. आता त्यांचा गोंधळ ऐकून अवनीच धावत येते आणि विचारते की करता काय तुम्ही. त्यावर अण्णा सांगतात की बॅगेचं लोडिंग चालू आहे. अवनी रिक्वेस्ट करते की बॅग प्लीज खाली ठेवता का. धन्यान पाण्या विचार करतात की बाईचा आशीर्वाद पाहिजे ना, ऐकायला पाहिजे. मग अवनी स्वतःची बॅग स्वतःच उचलते, पण राजा तिला सांगतो की नाही 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 मॅडम, ते परत दिसत नाही. आणि त्यानंतर अवनीकडून बॅग घेऊन तो बॅग घेऊन घरात जातो. तोपर्यंत अण्णांनी यशाकडे खीर सांगितलेली असते.
आता राजा येतो आणि या तिघांची असली खरडपट्टी काढतो ना, तुमच्या डोक्यात काही फरक पडेल आहे का? हां, बॅगेचा कसला खेळ खेळता रे तुम्ही? त्यावर राजा चिडलाय म्हटल्यानंतर धान्यान पाणी आता त्याला समजावायला लागतात की वहिनीची बॅग होती ना, जमिनीवरती खराब झाली असती. राजा त्यांना ताकीद देतो की तुम्हाला कळतं का, तुमच्या असल्या वागण्याने त्यांना वाईट वाटेल ना. अरे नवीन आहेत त्या इथे. त्यातच मध्ये अण्णा त्या दोघांना शिवी देतात की नॉनसेन्स. आता राजा त्यांना हात जोडतो आणि सांगतो की कोपरापासून विनंती आहे, रॉकी द फादर आणि माझी लवली बदर, अजिबात त्यांना त्रास होईल असं काही करू नका. यशादा खिरीची वाटी घेऊन येतो. अण्णा विचारतात की तुझं काय काम आहे इथे? यशादा सांगतो की खीर तुम्हीच मागितली होती ना. अण्णा पटकन ती खीर घेतात आणि ताव मारायला चालू करतात. अण्णा खीर खाणार अचानक त्यांच्या लक्षात येतं आणि मुद्दामच ते आत्याच्या घरी जातात. दरवाजा ठोठावतात. नमी बाहेर येते. ते विचारते की मामा तू काय करतो इकडं? त्यावर आता मामा सांगतात की ए अगं, तोंड गोड करायला खीर आणली. आमच्या आशीर्वादला लक्ष्मीचा आशीर्वाद लागला ना आता, मग तोंड गोड करायला नको? नमी तेव्हा एक घास खाते आणि विचारते की यशाने केली ना माझ्या? मला माहिती आहे त्याच्या हातची चव मी लगेच ओळखते. ए मामा ऐक ना, मी पण सून बनून तुझ्या घरी आले ना की यशाला अशीच खीर करायला लावा. त्यावर आता मामा म्हणजेच अण्णा तिला सांगतात की ग बस, ती कावळीन कुठे? नमी सांगते की गप्प बस, नाहीतरी यायची ती. पण नेमकी आता तिथे टपकतेच. ती विचारते की तू तू कशासाठी आलायस इकडं? मुद्दामच अण्णा तिला म्हणतात की अगं आमच्या घरात हॅपीनेस वाहतोय, मग तोंड गोड करायला नका? खीर आणले तोंड गोड करायला. आता विचारते की त्वचा मारतोय? अण्णा पलटवार करतात की त्वचा मारायची सवय तुझी आहे, आमचे नाही. आता नमीला ताकीद देते की फेक ती खीर, फेक म्हणलं ना. आता समोरून मामा म्हणजे अण्णासुद्धा ताकीद देतात फेकायचे नाही. आत्या अण्णांना धमकावते की धोंड्या निघ माझ्या घरातनं चल. त्यावर अण्णाही तिला टोमणे मारतात की तुझ्या घराला कशाला थांबू मी, फक्त खीर देऊन तोंड गोड करायला आलो होतो. अगं माझ्या घरी सून आली ना आता, माझ्या घराला बाईचा आशीर्वाद लागला आहे. आणि डान्सिंग लाईटिंग म्हणत तिच्यासमोर ते बेभान होऊन नाचायला लागतात. नमी इतकी हसत सुटते. आत्याचे लक्ष अण्णाकडे येतं, नमी खीर संपवते हा. आणि आत्याचं लक्ष जाता जाता थोडीशी खीर राहिलेली असते. आत्या ती खिरीची वाटी फेकूनच देते. इकडे यशोदाने आता सगळे किचनच्या आवरावर केलेली असते. पाण्यान धान्याला विचारत असतो की सगळं व्यवस्थित आहे ना. आता राजा त्यांना विचारतो की तुमच्या इमोशनच्या कॅनलला ना बांध घाला जरा, उगाचच घाबरवा तिला. धान्या विचारतो की म्हणजे आम्ही आमच्या डिअर वहिनींसाठी काही करायचंच नाही का? पाण्यात तिथे आरेरावी करतो की करायचं नाही म्हणजे करायचंच, याचं कशाला कोणी ऐकायचं आहे? त्यावर आता राजा सांगतो की यशादा बघतोय ना कसा बोलतोय हा. पण राजा आता मुद्दामच त्यांना इमोशनल ब्लॅकमेल करायला लागतो की यशादा नीट सांगा त्याला, हे बघ लग्न झालं आहे माझं, शादूशुदा आहे आता मी, इज्जतीच राहायचा माझ्यासोबत. त्यात पाण्या आता त्याच्या अंगावरती चवताळून जातो की म्हणजे बघितलं ना कसा बोलतोय, म्हणजे ह्या त्या लग्नाच्या टिमक्या मिरवायला लागला. आणि त्याच्याकडून चुकून डबाच चोराचा आदळतो. आता यशादा पटकन तो डबा धरतो. अवनी तिकडून विचारते की काय झालं, काय पडलंय? राजा तिला खोटं सांगतो की काय नाही काय नाही, मांजर आलं होतं. त्यात धन्या मांजराचेच आवाज काढायला लागतो. हे भावंड आता इतके भांडण करायला लागलेले असतात ना की पाण्या ते यशादाकडे तक्रार करतो की बघतोयस ना की कसा बोलतोय हा माझ्यासोबत. राजा पण तक्रार करतो की हां ह्याने बोललेलं मारलेलं मला चालतं, तू काय बोलत जाऊ नकोस याला. पाण्या म्हणतो की इथं ह्याच्या लग्नासाठी आम्ही नाचून राहिलो, याच्यासाठी सगळं कामं करतोय आणि हा बघ कसा वागतोय आमच्याशी. त्यांचे छानचे वाद पेटलेले असतात. त्यावेळेला ना धान्यामध्येच बोलतो. तो म्हणतो की हां हा काय कुस्तीचा आखाडा आहे काय, वाद घालत बसलाय तुम्ही. त्यावर पाण्यात त्यालाच मारायला लागतो की काडी पैलवान, तुझ्यामुळे झालं हे सगळं, बॅग उचलून घेत होतो ना मी. त्यावर आता धान्या तिथे तक्रार करतो की म्हणजे मी पण वहिनीची बॅग उचलू शकतो ना, ती कुठून आणायची कुठे ठेवायची हे ठरवण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे माझा. त्यावर आता पाण्या म्हणतो की राजाला सांग ना मग. त्यावर राजा म्हणतो की दादा आहे मी तुमचा, आदर करायचा माझा आणि दादाच मानायचं. तेव्हा पाण्या आहे ना अंगावर धावून जातो, त्याचा दादा पादा गेला आणि तो ना इतकं मारायला लागतो, त्या सगळ्यात पिठाचा डबाच त्यांच्या अंगावर सांडतो. अचानक अवनी तिथे येते आणि विचारते की काय झालं. आता ते इतके ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये असतात. राजा विचारतो की काय नाही काय नाही काय नाही झालं, इग्नोर मारावं त्यांच्याकडे, तुमचं सांगा काय. अवनी विचारते की बाथरूम कुठे, कारण तिला कपडे चेंज करायचे असतात.
तेव्हा राजा सांगतो की मागं व्हा, चला मी दाखवतो तुम्हाला, चल चला. राजा अवनीला घेऊन जातो आणि त्यानंतर यशोदा तर दोघांना ओरडायला लागतो की भावांनो, अरे ती नवीन आहे आपल्या घरी पोरगी, अरे सून आहे आपल्या घरची, जरा तरी सन्मानाने वागवा तिला, घाबरेल ना ती. त्यावर आता धान्यान एकमेकांवरतीच ढकलाढकली करायला लागतात हा. आणि दोघेही इतके एकमेकांना मारायला लागतात, यशाला तर ते आवरतच नाहीत. नुसता त्याने हैदोस घालून ठेवलेला असतो. आई तिकडे मोठ्या मोठ्याने हाका मारत असते महेश आणि स्वातीला. दोघेही जेव्हा धावत तिथे येतात तेव्हा महेशला ती सांगते की अरे बघ ना, हे दरवाजा उघडतच नाही आहेत. महेश विचारतो की पण बाबा अवनीच्या खोलीत काय करतात. जेव्हा स्वाती सांगते ना की महेश ते मगासपासून इथेच होते, रडत होते म्हटल्यानंतर आता त्यांना मोठा धक्का बसतो. स्वाती डायरेक्ट महेशला दरवाजा तोडायलाच सांगते. महेश धडकी देणार तर त्याच्या त्या हातावर त्या दांगटाने मारलेले व्रण असतात ना, त्याला त्रास होतो. तरी तो दुसऱ्या बाजूने जोरजोराच्या धडक्या द्यायला लागतो दरवाजाला. आणि काही वेळानंतर जेव्हा दरवाजा उघडून ते आत जातात तर चंद्रकांत तिथेच बेशुद्ध पडलेला दिसतो आणि त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते की समोरच चंद्रकांत जमिनीवरती कोसळलेला दिसतो. इकडे तोपर्यंत यशोदा तर दोघांनाही ओरडत असतो की काय टाईमपास करायला रे तुम्ही, आवरा ना पटापट. पाण्यात चिडून विचारतो की काय म्हणला रे हा धन्या. यशोदा येथून सांगतो की अरे उरका ना पटापट, तिला भूक लागली असेल, ताटं वाढायला घ्या ना. पाण्या विचारतो की पण यशोदा, मी तिला वहिनीच म्हणायचं आहे का. धन्या मुद्दाम त्याला म्हणतो की म्हणजे काय, तसंही राजा तुझा दादाच लागतो. पाण्या सांगतो की एक वेळेस मी तिला वहिनी म्हणेल, राजाला दादा म्हणणार नाही अजिबात. इतक्यातच राजा येतो आणि तक्रार करतो की धन्या, बाथरूममध्ये लाईटच नाही ना. त्यावर आता यशोदा ओरडतो की तुला बल्ब आणायला सांगितले होते ना बाथरूममधले. आता धन्या तक्रार करायला लागतो की नाही म्हणजे तू सांगितले होते, खरं तर बल्ब लावून काय उपयोग नाही रे, काय त्या बाथरूमचे वायरिंगच केले ना. त्या दिवशी वायरिंग आणायला चाललो होतो, पण काय ते वहिनीचा भाऊ आला, राडा झाला. पटकन राजा सावरासावर करतो की काय आहे तो अभ्यासामध्ये विसरतो. टॉर्च असेल ना आपल्या घरात, एक काय 3-3 टॉर्च आहेत. आता ते तिघेही विचारतात की कुठं आहेत. आणि ते सगळेजण यशाकडे बघायला लागतात. यशादा सांगतो की तुम्ही माझ्याकडे काय बघताय रे, असेल ना कुठेतरी, चला शोधूयात आपण. सगळे शोधाशोध करत असताना धन्याला आयडिया सुचते. अवनीला तो मोबाईलचे टॉर्च लावून देत सांगतो की वहिनी मोबाईलची टॉर्च घे ना. आता सगळेजण स्वतःचे मोबाईल आणून देतात अवनीला. तिला कोणाचा घ्यावा तेच कळत नाही. आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतो. पण पुढील भागात ज्या मजा आहे, कारण विवान डायरेक्ट अण्णांच्या डोक्यावरती बंदूक काय ताणतो. अण्णा दारूच्या नशेत असतात. राजाला अवनीला धमकावत असतो. तोपर्यंत अण्णाने त्याच्या बुटाची लेसच बांधली. आता धन्या मुद्दामच म्हणतो की नाही 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 नाही, आमच्या अण्णाला काही करू नका, वहिनीनं घेऊन जावा घेऊन जावा. धन्या अवनीला खुणावतो. तोपर्यंत अण्णाने खाली त्याच्या बुटाची लेस बांधलेली असते. म्हणजे चांगलाच तो तोंडावर आपटणार आहे. प्रेक्षकांनो मस्त होता की नाही आजचा भाग. तर भाग कसा वाटला ते कमेंट करून कळा. आणि पुढील भाग पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व भाग पोहोचतील.